हाय हॅलो नमस्कार मी रश्मी शेळके तुझ्या ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना हरतालिका दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज माझा दिवस उगवतोय घरातली क्लिनिंग करण्यासाठी. सो असू दे आता वाजले आहेत 6:45 वाजलेले आहेत. तर म्हटलीच ना थोडंसं किचनचं आहे ते आवरून घेऊया. रात्री थोडासा टी व्ही बेस मी क्लीन केला होता बट थोडंसं झाडून घ्यायचे आणि दरवाजा आहे ना तर त्याचं तोरण बदलायचं आहे तिकडचं सुद्धा झाडून घ्यायचे. आणि आता यशला मला स्कूलला सुद्धा पाठवायचं आहे. त्याचंसुद्धा एक गणपती म्हणजे त्यांचंच सेलिब्रेशन आहे. गणेश जयंतीचं सेलिब्रेशन वगैरे असं म्हणजे आता दिवस आहे. मग उद्यापासून त्याला सुट्टी पडणार आहे म्हणून मग त्याला ट्रेडिशनल वेअर करून घालवायचे. आणि मग त्याच्यासाठी मी आज फक्त सँडविच बनवून देणार आहे. ब्रेड सँडविच, चीज ब्रेड सँडविच. तर तेवढंच त्याच्या टिफिनमध्ये असेल. तर किचनच्या ट्रॉल्या काढणार त्यातलं फक्त आतमध्ये पुसून घेणार आणि बस वरून क्लीन करून घेणार. आणि मला नाश्ता बनवायचा आहे. दीपकसुद्धा जाणार आहे ऑफिसला. मग त्याच्यासाठी भाजी चपाती आणि माझ्यासाठी भाजी चपाती एवढंच करायचं आहे. स्वयंपाक आज पूर्ण नाही करायचं आहे. डाळ भात वगैरे असं काही करायचं नाही आहे. त्याच्यामुळे भाजीसुद्धा पटकन होतील, 4 चपात्यासुद्धा पटकन होतील. आणि नाश्त्यासाठी मला अवाकाडो टोस्ट बनवायचे. अवाकाडो आणलेला आहे मी विकत. तर त्याचं मला सँडविच करून खायचं आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत करेन की त्याचं कसं लागतं. मी पहिल्यांदा खाते तर मग ते पण छान लागेल कसं काय. कारण त्याची चव ही थोडीशी खोबऱ्यासारखी असते, बेचव असते. त्याला काही असं चव वगैरे नसतं पण त्याचे गुण खूप आहेत. त्याच्यामुळे म्हणून मी आणला होता त्या दिवशी. आणि आता त्याचं सँडविच करून खाईन. चला न बोलता पहिला पटापट आवरून घेऊया. त्याच्यानंतर मग क्लिनिंग आणि त्याच्यानंतर मग ऑफिसवरून संध्याकाळी येईन ना तर मी ते छोटे छोटे एक पॅक आणले होते. तर ते सुद्धा माझ्या चेहऱ्याला लावून घ्यायचे आहेत माझ्यासाठी पण. ते नवीन आहेत. मला विचारलं होतं खूप जणींनी की तो पॅक कसला वगैरे काय. तर मी सुद्धा नवीनच घेतला आहे लावण्यासाठी. तर त्याचा छान इफेक्ट वगैरे आला तर मी तुम्हाला छान सजेस्ट करेन. सकाळी उठल्या पहिलं ना मी कामाला अजिबात सुरुवात करत नाही. 10 मिनटं बसते, गरम पाणी पित बसते. त्यानंतर एक माझा अर्धा तास म्हणजे मी असं 10-10 मिनटाचं असं करून ठेवलं की 10 मिनटं मी चालणार, 10 मिनटं थोडंसं वॉर्मअप करणार आणि 10 मिनटं सूर्यनमस्कार करणार. हे मागील काही 15 दिवसापासून मी करते आणि त्याचा फरक मला जाणवला. आणि तो कधी जेव्हा मी डॉक्टरकडे गेली होती मी माझं वजन मापलं होतं तेव्हा माझं चक्क 3 किलो वजन कमी झालं होतं. इवन मी ना रक्षाबंधनच्या टायमाला मी आईकडे गेली होती ना तेव्हा दादा वहिनी पप्पा म्हणाले बारीक झाली आहे, दगदग झाली आहे. मग ती कसली आहे, आजारपणामुळे वीक झाली आहेस किंवा तू नॅचरली तुझं वेट लूज करतेस. ते म्हणजे जर असं नॅचरली तू वेट लूज करतेस तर चांगली गोष्ट आहे. पण आजारपणामुळे जर तू वीक होतेस आणि त्या वीकमुळे तुझं वेट लूज होतं तर ती चांगली गोष्ट नाही आहे. तर मी त्यांना म्हणाले की नाही मला स्वतःलाच थोडं वेट खूप वजन वाटतं आहे. त्यात म्हणजे कामं, घरची कामं, ऑफिसचं काम, आयांकडे लक्ष देणं आणि त्यात मी एकटी सगळी घरची गोष्टी मॅनेज करणं. त्याच्यामुळे मी स्वतःलाच विचार केला की आपल्याला माहिती आहे कोणी मदत करणारं नाही आहे. त्याच्यामुळे मग स्वतःचंच बोलतात ना आपण स्वतः फिट नाही राहणार तर मग घरची कामं कशी होणार, आपलं कुटुंब कसं फिट राहणार. मग मी स्वतःलाच असं विचार केला की नाही पहिलं तुला स्वतःला लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं. म्हणून मी सुरुवात केली होती. तर पप्पा म्हणाले चांगले, व्हेरी गुड, तू काहीतरी सुरुवात केली. स्वतः आमचं नाही ऐकलंस पण तू स्वतःचं तरी म्हणजे तुझ्या मनात तरी स्वतःचा विचार आला की चला असं केलं तर आपलं कुठेतरी म्हणजे आपलं त्यात आपलं योग्य आहे म्हणून. तर असो, चांगली गोष्ट आहे. आणि त्यात माझे 3 किलो वजन कमी झालं मागील 15 दिवसामध्ये. मला पण फार 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 आनंद झाला आणि हेच कंटिन्यू मला करायचं आहे. कारण मी ना बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं आहे की मी सूर्यनमस्कार करते पण जोपर्यंत माझं ते एक सेट होत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला ते रुटीन शेअर नाही करू शकत. कारण माझे व्हिडिओसुद्धा रेग्युलर येत नाहीत आणि मग त्या व्हिडिओच्या नादामध्ये ना मग माझं जे एक रुटीन बसलं आहे ना म्हणजे सेट करते ना ते सुद्धा बिघडून जाईल. कारण मी बऱ्याचदा बघितलेलं आहे की आपण व्हिडिओ दाखवायच्या नादामध्ये ना खूप गडबड करून जातो आणि आपलं पूर्ण. कारण मी असं नाही की मी घरात बसले तर चल ठीक आहे थोड्या टायमाने मी ते शूट करेन दाखवेन, नाही मला वेळेवरती सगळ्या गोष्टी आवरून ऑफिसला जायचं आहे म्हणून. तर म्हटली चला आज जे काही काम होतं म्हणजे क्लिनिंग करायचं होतं. रात्री मी तुम्हाला दाखवलंच की जो TV बेस होता ना तर तो क्लीन करायचा होता म्हणून तो पहिला करून घेतला होता रात्री. आणि सकाळी उठून पहिलंच घरातली झाडलोट वगैरे केली. आणि हा एक 3-4 दिवसापूर्वी मी अवाकाडो आणला होता, त्याला बाहेर ठेवलं होतं. तर तो रविवारपर्यंत छान असं एकदम पिकला होता. तर त्याची टेस्ट बघितली तेवढी बेचव होती की काय तुम्हाला सांगू. नंतर ह्याचे बरेच सारे असे रेसिपी बघितल्या ज्या की टोस्टमध्ये होत्या. म्हणून मग मी रात्री ना ब्रेड आणले होते आणि म्हटली चला ठीक आहे आपण
आयगॅन्शला चीज ब्रेड देऊया आणि आपण असं काहीतरी करून खाऊया. मग मी त्याच्यामध्ये ना तो पूर्ण मॅश केला. त्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि थोडंसं चाट मसाला त्यामध्ये मी ॲड केलं आहे आणि असं एक सारण तयार करून घेतलं होतं आणि पूर्ण असं ब्रेडला पसरवून घेतलं आहे. फक्त कोऱ्या ब्रेडला पसरवून घेतलं आहे आणि तेल लावून मस्त असं दोन्ही बाजूनी ना शेकेल कुरकुरीत असं करून घेतलं आहे. तोपर्यंत म्हटली की आपण भाजी करूया आणि अख्खा मसूरची भाजी मी ऑलरेडी करून झाली होती. पीठसुद्धा एका साईडला मी मळून ठेवलं होतं आणि साईड बाय साईड इतरही कामं करते. असं नाही की तेवढंच काम करते, कारण आयेशला तयार करणं, त्याला स्कूलमध्ये ड्रॉप म्हणजे व्हॅनखाली ड्रॉप करणं, त्याची तयारी करणं, त्याला डे केअरला पाठवायचं आहे, त्याच्यामुळे सगळी त्याची बॅग वगैरे सगळं पॅक करणं. फक्त मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवते तेवढंच म्हणजे कामं असतात, अजिबात नाही आहे. सो ते सगळं आवरून मी आता गरम गरम मस्त कोरी चहा, सध्या 2-3 दिवस झाले मी दूध आणत नाही आहे. असो ठीक आहे, विसरते आणि बरं आहे ते दूध नाही वगैरे आणत आहे आणि कोरी चहाची तर सवय लागली आहे त्याच्यामुळं. आणि आता मस्त तर कुरकुरीत मी असं टोस्ट करून खाते, एवढं छान वाटते. मी दीपकला पण म्हणाली तू पण गरम गरम आहे तर खाऊन घे, कारण मग एकदा का थंड झालं ना की तो चांगला लागणार नाही आणि तसंही ॲव्होकाडोला काही टेस्टच नसते. मग मी त्याला म्हणाली की चहासोबत घे, तर तो म्हणतो की नाही मी नंतर घेईन. म्हटलं अरे गरम गरम आहे तरच तो खा, नाहीतर मग काही पॉईंट नाही आहे. तर म्हटली नाश्त्याला पण हे छान करूया आणि दुपारी म्हणजे माझ्या टिफिनला भाजी चपाती ह्याचं पूर्ण करूया. त्याच्यानंतर मला क्लिनिंग जे म्हणाली ना ते मला करायला अजिबात मिळालं नव्हतं, कारण सकाळचा वेळ ना कधी बरोबर जातो खरंच कळत नाही आणि सकाळी असं आगाऊ कामं करणं म्हणजे एकदम मूर्खपणाचं काम वाटलं मला आज. तर म्हटले असो ठीक आहे, संध्याकाळी येऊन छान करेन. तर पहिला मी स्वयंपाक आवरून घेतला होता. मस्त असं पावटा वांगाचा पातळ रस्स्यावाली भाजी केली होती. दीपकला एक भाकरी केली होती आणि मी मस्त गरम गरम भात खाऊन घेतला होता. आयेशला पण मी भरून मोकळी झाली होती. तर जे बेसिनच्या खाली होतं ना ते मी काढून घेतलं. बेसिनच्या खालचं मी काढून घेत असते, कारण कधी कधी ना तिथे ना ओलावा वगैरे साचला जातो. कधी क्वचित असं कधीतरी पाण्याचा टिपका वगैरे पडला की मग ओलावा साचतो आणि मग ते घाण वास मारतो. म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी ना ते काढून हे करत असते, म्हणजे तिथे एवढी काही जास्त घाण नव्हती. आणि आता इथे ना सगळ्याच्या काही बरण्या होत्या ना त्यासुद्धा मी काढून घेते. म्हणजे जवळपास नाही, पाडव्याच्या दिवशी मी क्लिनिंग केली होती, त्याच्यानंतर मला हातही घालायला मिळालं नव्हतं. आता क्लिनिंग केली म्हणजे काय, फक्त झाडून घेतलं होतं तरी पण आतमध्ये एवढी म्हणजे धूळ साचते ना की काही विचारू नका. तर म्हटले आठवडा क्लिनिंग ही केलंच पाहिजे किंवा महिन्यातून एकदा तरी ना असं आतून काढून पुसून वगैरे क्लिनिंग झाली पाहिजे. आणि खरंच नाही जमत झेपत एवढ्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत. स्वतःकडे बघणार की घरातली कामं करणार की ऑफिसचे काम करणार की मुलाकडे लक्ष देणार, एवढं सगळं एकटीवरती पडून जातं. आता खूप जणी असं म्हणाल की ताई तू हेल्पर ठेव म्हणून किंवा मावशी तुझ्या मदतीला. खरं सांगू ना मला खरंच परवडणारं नाही. मला वाटतं जेवणं ना मी माझ्याने मॅनेज करून करेल ना आणि म्हणजे व्यवस्थित ना ते बरं वाटतं. कारण मी तुमचं म्हणजे खूप जणी आता कमेंट अशा करतील की खरंच त्याने उपयोग वगैरे पडतो, पण मी खरं सांगू माझ्यासाठी ना 1000-2000 रुपयेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आता ते कसे काय वगैरे मी नाही तुम्हाला सांगू शकत, पण खरंच खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या जीवाला माहिती आहे मी काय गोष्टी करते, कसं करते. असो आम्ही तेवढा फॅमिलीसोबत एन्जॉय देखील करतो, पण काही जबाबदारी असतात त्याच्यामुळे मग हे सगळं करावं लागतं. पण बट मी काही कालांतराने थोडं स्टेबल व्हायचा प्रयत्न करते, तेव्हा नक्कीच मला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. कारण एक पॉईंटला येऊन ना मला जमेल सगळं असं नाहीच आहे, पण मी थोडा वेळ थांबते. आता कुठे जाऊन फायनान्शियली स्टेबल होण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मी जॉब चेंज केला तेव्हा कुठे एक माझी पोस्ट वाढली आणि माझं छान प्रमोशन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याच्यामुळे थोडंसं वाटतं की आता कुठेतरी आपण स्टेबल होऊ शकतो. म्हणून लागलीच मी सगळ्या गोष्टी नाही करू शकत, तर जेवढं जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न करते स्वतःहून एकटीने. असो तर आता मी आता इथे सगळं जे काही गॅसच्या खालचे डबे असतात ना ते सगळे मी बाहेर काढलेत. पुसायचे बाकी आहेत, जे की खाली डबे आहेत. आता खाली डबे कोणी म्हणेल की ठेवू नये वगैरे, पण आता माझ्याकडे स्टोरेज पण नाही आहे आणि बरंच काही गोष्टी जर दिवाळीमध्ये वगैरे आल्या तर मग ते डबे पाहिजेच ना. मी कुठे काढून ठेवू. एक तर माझ्या गॅलरी आहेत, गॅलरीमध्ये मला अनवॉन्टेड अशा गोष्टी ठेवूशा वाटत नाही की जोगडावरती असतील वगैरे. म्हणून मग आतला जो कोपरा आहे ना तो खाली ससा ठेवण्यापेक्षा मग डबे वगैरे ठेवते. त्याच्या आत म्हणजे ते डबे आहे ना आतल्या आत काढून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मग जास्त डबे वगैरे नाही आहेत, पण मी जेव्हा म्हणजे पूर्ण घासायला वगैरे एक दिवस डबे काढेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच किती अशी सारी माझी भांडी आहेत. त्यानंतर मी हे ताटल्यांचं जे होतं ते सुद्धा मी भांडं काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एवढी घाण होती, कारण ना माझ्याकडनं पोहे एकदा सांडले होते आणि ते पोहे आतमध्ये म्हणजे त्या ट्रॉलीच्या आतमध्ये सांडले होते आणि मला खरंच वेळ नव्हता आणि त्याला पूर्ण म्हणजे पोहे खराब झाले होते पाणी साचून. त्याच्यामुळे मला ते अगदी म्हणजे एकदम प्रायोरिटीवरती क्लीन करणं खूप गरजेचं होतं. गेल्या महिन्यातच पोहे सांडले होते, म्हणजे जेवढे मला काढता येईल तेवढे काढले होते, पण तरी पण कोपच्याला जाऊन बसले होते. एनिवेज सो आता मी ते मस्त इथे झाडून वगैरे घेते. एक दिवस असा करेन म्हणजे पूर्ण अशा ना ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ना
त्या घासेन, पण हे आत्ता नाही, शक्य नाही आहे. दिवाळीतच शक्य आहे, कुठला तरी रविवारी वगैरे पकडेन आणि मस्त डीप क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करेन. आता फक्त वरचं कारण मला स्वतःलाच जाणवतं आहे की किचनमध्ये प्रचंड घाण आहे ती, तर ती वरचेवर क्लीन करेन. आणि झोपायच्या अगोदर ना सगळं उघडं ठेवेन, म्हणजे जे काही वास आहे किंवा हवा आहे ना मस्त खेळती राहील आतमध्ये. मी जे काही पुसून वगैरे घेते ना आता सध्या पटापट लावून घेते, पण सगळं झोपायच्या टायमाला ना सगळं उघडं करून झोपेल, मस्त हवा वगैरे जाईल आणि सुख छान कडकडीत होऊन जाईल. आयशचा मित्र आला होता त्याच्यासोबत खेळायला, म्हणून माझंसुद्धा एकदम छान मी सुद्धा रमली होती काम करण्यामध्ये आणि पटापट करून घेते. मलाही थकवा जाणवतो आहे. सोबतच मी ते कपडेसुद्धा मशीनला लावले, ते आता काही माझ्यामध्ये ताकद नाही आहे की मी ते मशीनचे काढून सुकवेन, तर ते सकाळीच करेन. सगळं माझं झालेलं आहे. फायनली फक्त किचनचं भांडी वगैरे होतं ते लावायचं काम करते आहे. मस्त छान वाटतं आहे जेव्हा मी सगळं किचनची कामं करायला लागली. आणि माहिती आहे का, आपण एखादी गोष्ट अशी टाळत जातो ना, तो एक आळस निर्माण होतो आणि ती गोष्ट कधीच कंप्लीट होत नाही. मी आता हे पण गेल्या आठवड्यापासून विचार करते का साफ करेन, पण त्यानिमित्ताने माझे व्हिडिओसुद्धा आला आणि छान घराची क्लिनिंगसुद्धा झाली आणि तुम्हाला ते दाखवण्यात इतपतसुद्धा योग्य वाटलं होतं मला. आणि छान बघा, मी दाखवते म्हणजे काही वेगळं करत नाही, कोणीतरी माझं बघून एक मोटिवेट त्यांना होईल की चला आपण सुद्धा हे करूया. कारण आपण कितीही बोललो ना तरी आळस भरून जातो आणि मग ती कुठची कामं होत नाहीत आणि मग ते राहूनच जातो आणि फक्त आपण कारण देत राहतो की अरे यार मला किती कामं आहेत, किचनमध्ये असो की बाहेर जाऊन असो. मग असं ती आपली घरातली कामं राहून जातात आणि दुसऱ्याचं वाटतं अरे यार तिचं किती साफसुथरं घर राहतं वगैरे. थोडं आपण प्रयत्न केला ना नक्कीच छान आपलं घर क्लीन राहतं. माझंसुद्धा तसंच आहे, मी थोडं करत असते, एकदम असं कुठली गोष्ट करत नाही. आणि एखादी गोष्ट नाही केली ना तर ती त्याच्याकडे वळूनसुद्धा बघत नाही आणि मग एकदम बघायला लागली की त्याचं पूर्ण डीप क्लिनिंग केल्याशिवाय मी राहतच नाही. फ्रीज फक्त तेवढा बाकी होता, तर तो आता फक्त गणपती गेल्याच्या नंतर मग मी कधी कुठला तरी रविवार पकडून ते करेन, कारण तेवढंच बाकी राहिलं होतं क्लीन करायचं. आणि आता मध्ये मी म्हणजे थोडं ना सोफ्याच्या खालून वगैरे क्लीन करत असते. जेव्हा माझ्या घरचे जेवायला आले होते त्या दिवशी पूर्ण एकदम घासून पुसून काढलं होतं, तर अधेमध्ये छानपैकी सोफा हलवून मी करत असते. सो पूर्ण झालेली आहे माझी क्लिनिंग. माळाशी गाणी चालली आहे देवाच्या, म्हणजे गणपती बाप्पाची खूप गाणी चालू आहेत, त्याच्यामुळे म्हटली चला गणपती बाप्पाचं म्हणजे सण सुरू झालं तरी पण माझी काही क्लिनिंग झाली नाहीत. असो, आपण आहोत जॉब करणारे, त्याच्यामुळे आपल्याला सगळे दिवस सारखे आहेत. कधीही क्लिनिंग करा, कधीही साफसफाई करताय महत्त्वाचं आहे. तुम्ही घर टापटीप छान ठेवताय हे महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली सुरुवात मी गेल्या आठवड्यापासून करणार होती पण ते नाहीच झालं. असो, काही हरकत नाही आहे. आणि तसंही माझ्या घरी असं कोण मला बोलणारं नाही आहे की सासू तू हे कर, हे का नाही केलंस वेळेवरती, असं ठीक आहे, माझ्या मनाची मी राणी आहे, केव्हाही करा कधीही करा. असो, चला आता उद्याचा व्हिडिओसुद्धा हा मस्त असा अर्ली मॉर्निंगचा तुम्हाला बघायला मिळेल. तोही फुल व्लॉग छान असं स्वयंपाक करणार आहे, तोही तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्याजणांच्या घरात खूप आनंद, वेगळंच एकदम पॉझिटिव्ह वातावरण असेल. तसं आमचंसुद्धा खूप भारी आहे, खूप एक छान पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे. तर ते मी तुम्हाला जेव्हा ती खरं सातत्यात उतरेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. असो, आता व्हिडिओ ही तेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तरच तुम्हाला म्हणजे माझा जो काही प्रवास आहे किंवा माझं रुटीन आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. हा व्हिडिओ तेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. चलो बाय.